किल्ल्याचे 3 प्रकार असतात, एक गिरिदुर्ग, जलदुर्ग आणि भुईकोट. हा जो किल्ला आपण बघतोय हा पठारावर बनवलेला किल्ला आहे. साधारणतः 13व्या शतकाच्या उत्तरार्ध 14व्या शतकामध्ये ह्या किल्ल्याची निर्मिती बहामनी सुलतानाकडून झालेलीची मानलं जातं. मलिक अंबर हे होते. आणि हा किल्ला एक राजकीयदृष्ट्या पण खूप महत्त्वाचा होता. आदिलशाही आणि निजामशाही यांच्यातल्या विवाहामध्ये हा किल्ला आंदण म्हणून दिला जात होता. ज्यावेळी चांद बीबीच्या लग्नामध्ये हा हुंडा निजामशहाने आदिलशाहकडे सोपवला होता. त्यानंतर मुर्तुजा निजामशाह किंवा बुरान आदिलशाह ह्यांच्या विवाहाचे देखील इथे कार्यक्रम झालेले आहेत. आणि मध्ययुगीन कालखंडामध्ये ह्या किल्ल्याचं प्रचंड महत्त्व होतं. विजयनगर जे सगळ्यात मोठं साम्राज्य जे होतं त्या विजयनगरवर ज्यावेळी ह्या 4ही शाह्यांनी एकत्र येऊन ज्यावेळी तालिकोटेचं युद्ध झालं, त्या युद्धाच्या प्लॅनिंगचं विजयनगरवर हल्ला करण्याकरता 4ही शाह्या या किल्ल्यामध्ये एकत्र आल्या होत्या. लक्षात ठेवा. म्हणजे 1562 या किल्ल्यामध्ये एकत्र येऊन त्यांनी इथून विजयनगरकडे कूच केली होती. त्यामुळे विजयनगरच्या पराभवाच्या हा किल्ला देखील एक कारणीभूत आहे. आणि हे झाले ऐतिहासिक महत्त्व आहे म्हणजे ह्या किल्ल्याचं. पर्यटनाच्या दृष्टीने बघितलं तर हा इतका मोठा किल्ला सोलापूर महाराष्ट्रातल्या भुईकोट किल्ल्यामध्ये हा औरंगाबाद असेल, अहमदनगर असेल, त्यानंतर उस्मानाबादचा नळदूरचा किल्ला असेल, त्यानंतर हा सोलापूरचा किल्ला देखील हा मोठा भुईकोट किल्ला म्हणून गणला जातो. या किल्ल्याचं तसं महत्त्व देखील आहे. आता आमची एक अपेक्षा असे की ज्या पद्धतीने नळदूरचा किल्ला डेव्हलपमेंट झालेला आहे, नळदूरचा किल्ला ज्या पद्धतीने आर्किओलॉजी डिपार्टमेंटने डेव्हलपमेंट केलेला आहे त्याच पद्धतीनं हा किल्ला देखील डेव्हलपमेंट त्यांनी केला पाहिजे. आणि खाजगी विकासकाला हा किल्ला ताब्यात देऊन त्याच्यामार्फत या किल्ल्याची जे संवर्धन, या किल्ल्याचं जे डेव्हलपमेंट जे आहे आणि हे घेतली पाहिजे असं एक म्हणा. की होतं काय की सरकारी पैसा कमी पडतो कुठल्याही याकरता. हा किल्ल्याचा हा परिसर जरी बघितला इथं 50 कोटी देखील कमी पडतील. या परिसरामध्ये ह्या सोलापूरच्या ह्या किल्ल्याच्या परिसरामध्ये तुम्हाला कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर तुम्हाला बघायला मिळेल, जे समजा 12व्या शतकातलं होतं. त्यानंतर तुम्हाला सिद्धेश्वरचा तलाव आहे या परिसरामध्ये. या किल्ल्यामध्येच या परिसरामध्ये हा सगळा निसर्गरम्य परिसर आहे तो. आणि सोलापुराच्या दृष्टीने जिल्ह्याच्या दृष्टीने बघितलं तर हत्तरसंग कोळचं एक मंदिर आहे, तारापूरचे काही मंदिर आहेत, त्यानंतर पंढरपूरचं एक मंदिर मोठ्या प्रमाणात आहे, अक्कलकोट आहेत, मोठे मोठे तीर्थक्षेत्र तुम्हाला सोलापूरमध्ये बघायला मिळतील. नाण्याचं अभयारण्य मोठ्या प्रमाणात आहे. सोलापूरची खाद्य संस्कृती मोठ्या प्रमाणात इथे चांगल्या पद्धतीने विकसित झालेली आहे. सोलापूरमध्ये एक तेलुगू भाषिक असतील, कन्नड भाषिक असतील आणि महाराष्ट्रीयन ह्या 3 संस्कृतीचा मोठा समन्वय झाल्यामुळे येथील सोलापूरची जी खाद्य संस्कृती आहे ती महाराष्ट्रामध्ये एक युनिक खाद्य संस्कृतीचा उदय आपल्या सोलापूरमध्ये बघायला मिळते. साधारणपणे तुम्हाला 100 प्रकारचे लोणचे सोलापूर तुम्हाला बघायला मिळतील. इतक्या प्रकारचं सोलापूर एक खाद्य संस्कृतीचं पण एक. माझं पर्यटनाने सोलापूरला तुम्ही नुसतं सोलापूर तुम्ही सोलापूर एक शहर म्हणून बघायला येऊ नका. सोलापूर हे एक
पर्यटनाच्या दृष्टीनं, एक पुरातत्वाच्या दृष्टीनं आणि इतिहासाच्या दृष्टीने एक फार मोठं एक सेंटर आहे. एक आध्यात्मिक राजधानी जे म्हणतो महाराष्ट्राची, आई तुळजाभवानी इथून 30-40 किलोमीटर आहे अंतरावर. पंढरपूर तुम्हाला 100 किलोमीटर अंतरावर बघायला मिळते. गाणगापूरसारखं मोठं तीर्थक्षेत्र आहे नाथ संप्रदायाचं मोठ्या प्रमाणातलं. अक्कलकोट आहे तिथं मोठ्या प्रमाणात. इथं सोलापूरच्या आसपास एक आध्यात्मिक तुम्हाला वारसा इथं लाभलेला आहे. त्याप्रमाणे चालुक्यकालीन मंदिरं तुम्हाला चालुक्यकालीन मंदिरांचं फार मोठं एक सेंटर सोलापूर जिल्हा आहे. महात्मा बसवेश्वरांची ही कर्मभूमी असल्यामुळे मंगळवेढा तुम्हाला या आसपास तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणात कल्याणी चालुक्यांच्या काळातले मंदिरं तुम्हाला बघायला मिळतील. सोलापूरमध्ये तुम्ही अक्कलकोट तालुक्यात जावा, तुम्ही दक्षिण सोलापूर तालुक्यात जावा, तुम्ही मोहोळ तालुक्यामध्ये जावा किंवा बार्शी तालुक्यात जावा, माढा तालुक्यात जावा. इथं मोठ्याही 5-10 गावामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात देवालय संस्कृती तुम्हाला बघायला मिळेल. कल्याणी चालुक्यांच्या काळामधले फार मोठे दगडी मंदिरं तुम्हाला इथं बघायला मिळतील. आणि मुळात वीरशैव लिंगायतांचा सगळ्यात मोठा हा एक राजधानीचा काळ होता. तो वीरशैवांची भारतामध्ये सगळ्यात जास्त संख्या सोलापूर जिल्ह्यात आहे. म्हणजे लिंगायत मुवमेंट जी म्हणतो आपण, जे वारकरी चळवळीच्या अगोदरची जी पार्श्वभूमी होती लिंगायत मुवमेंट, ही या सोलापूरातून तयार झालेली आहे. VR पवार सारीज मधील वधूला आयुष्यभर आठवणीत राहतील अशा 2 आकर्षक गोष्टी म्हणजेच ब्रायडल शालू आणि घागरा. डिझायनर लाचा, डिझायनर वर्क सारीज, सिल्क तसेच रिसेप्शनला लागणारे वन पीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला. ब्रायडल शालू आणि घागरा सोबत शूटिंग, शर्टिंग व ड्रेस मटेरियलसाठी अवश्य भेट द्या. VR पवार सारीज, साठी गल्ली, सोलापूर. मोबाईल 9552 74 47 99.